तर इथे ना आम्ही ट्रॉल्या काढल्या होत्या साफ करण्यासाठी, कारण की म्हणजे त्याच्या खाली धूळ होत असती, तर ती वेळच्या वेळेवर आम्ही साफ करत असतो. नाही तर मग कसं आहे, घरामध्ये कॉक्रोच वगैरे होत असतात, तर त्याच्या आधीच साफ केलं ना मग कॉक्रोच वगैरे होत नाही अशा ट्रेमध्ये. तर त्याच्यामुळं व्यवस्थित धूळ वगैरे आम्ही त्याच्यातली वेळच्या वेळेवर म्हणजे महिन्यातून साफ करतच असतो. कधी कधी 15 दिवसातून जसं वाटेल तसं असं साफ करतो. म्हणजे आपल्याला वाटलं ना तर हे खराब झालंय तर लगेच क्लीन करून घेतो, म्हणजे ते जास्त खराब होत नाही आणि चिकट वगैरे पण नाही होत, त्याच्यामध्ये कॉक्रोच नाही होत. कधी कधी असं याच्यामध्ये ना बारीक बारीक कॉक्रोच तयार होतात, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर साफसफाई केली ना भारी असतं. तर आता आम्ही साफसफाई करण्यासाठी काढलं होतं हे. तर इथे ना इकडं मी विराला सांभाळत होते आणि मग मिस्टरांना, आणि हे ट्रे तसं पण मला खोलता येत नाही, तर मग मी मिस्टरांकडून खोलून घेत होते हे सगळं. झोपले, मिस्टरांचं पुसून झालंय आणि लावायचं, अजून जॉईंट करायचंय. असंच ठेवलंय सगळं पुसून. आता हे बघा केवढा पसारा काढलेला आहे, पुसून घेतलं पण क्लीन लय भारी झाला. हे बघा झाडायचंय घाण अजून, क्लीन चालूचे करायचं आहे बघ, तर मस्त क्लीन झालं एकदम. आणि हे बघा इथं खूप घाण होती यांच्या खाली अशी, तर हे क्लीन केलंय. हे क्लीन करायचं काही सोपं नाही, खूप असा लई धूळ झाली त्याच्यामध्ये, लई म्हणजे लई. हे बघा हे नाही याची ट्रॉली काऊन नाही काढली हो याची, खाली जास्त घाण होती, याच्यात काही एवढी घाण नाही, मग ती नाही काढली. आणि मस्त असं साफ करून झालंय. आता लावायचं बाकी. हे बघा खूप घाण होती त्यांच्या खाली ट्रॉल्यांखाली लय घाण होती बघा. हा हे बघा एकूण पण सगळं स्वच्छ झालं. आता हे सगळं मस्त आहे, कप्पे क्लीन झाले. आता वरचं पुसायचं, हे लावायचं, मग खाली झाडायचं, मग सगळं पुसायचं. मम्मीने मग तशीच पुसलेली आणि मग मी सांभाळत होते विराला. आता विरा झोपली, आता माझं काम सुरू आहे का. आता विरा झोपली म्हणलं, लय घाण झाली होती, खूप घाण झाली त्या ट्रॉलींच्या खाली, लय घाण होती का. मग ते रोज झाडता नाही येत ना, त्याच्या खाली होती. आपण घर झाडता नाही, ती त्यात घुसत, मग झाडू त्यात घुसत नाही, मग त्याला व्हॅक्युम ना काढली मी, व्हॅक्युम क्लीनर. आपल्याकडे सगळ्या वस्तू आहे, व्हॅक्युम क्लीनर आहे, ब्लोअर आहे, हा करता यंत्र, हिटर आहे, अजून काय. आता ते घेऊन टाक ना. आता कोणता ते हे आणि हा जो पसारा सगळं विरा घालते. आता विरा झोपली म्हणजे सगळं आवरायचं. विराला डाळिंब खाऊ घातलं, तिने अख्ख्या घरात डाळिंब फेकून दिलेलं आहे. आणि हे सगळं आवरायचं राहतं, लहान पोर असल्यावर असं पसारा राहतो. आवरेल होतं, ती करती पसारा असा, असं काही नाही का, असं म्हणजे आवरून ती घाण करते. छोट्या मुलांचं काम लय बेकार राहतं. आम्ही त्यातलं आमच्या विरूचं लईच बेकार आहे, तिला अख्खं घर दाणा दिन करायला दे बघा, सगळं तिचाच पसारा आहे तो. किचन मध्ये आता स्वयंपाक वगैरे जेवण झालं, मग मिस्टरांना ते ट्रॉल्या वगैरे काढायचं, मिस्टरांना जमतं ते आतली. आणि बघ मग मी व्हिडिओ पाहिला, ज्या कंपनीचं आहे ना आपलं, हा रँडम बॉक्स, इथाची कंपनीचं ट्रॉल्या त्याचं पाहिलं का. किचनचं. हा, मग ते बघितलं व्हिडिओ, मग त्याला खालून लॉक राहतं, ते उचलावं लागत, हा का. मग निघात. हे बघा हे तुम्हाला मी दाखवते, हे जे इथं काढून ठेवले ना, हे तर मला काही जमत नव्हतंच, म्हणजे मला तुम्ही कधी काढेल पण नाही, मला येत पण नाही. मग ते मिस्टरांनी म्हटलं तुम्हीच काढा, मग साफ पण मिस्टरांनीच केलं त्या मशीनने. एकदम ब्रँडेड कंपनीचं आहे आपण, माहिती आहे. हा ना, मग हिटाची ब्रँड, हिटीची वाटतं, हिताचीच म्हणतात का. हिटाची एक वेगळा आहे, तो एक ब्रँड वेगळा आहे, हा एक ब्रँड, पण आमचं ब्रँडेड आहे. मी घेतानाच डायरेक्ट हेवी घेतलेली राहील, विषय हेवी घेतलेलं आहे, खराब व्हायचं. सॉफ्ट क्लोज आहे असं. नाही तर हे काय लगेच खराब होतं का, लोटायला मारली ना तरी आतमध्ये जाते, काय प्रॉब्लेम नाही. किती मस्त झालंय क्लीन, थोडी सुद्धा धुण्यात ही खाली चट्ट वाजत आहे. हे बघा इकडे एवढा पसारा काढून ठेवला. लय पसारा, आता लय आवरे. उठली जा ना. असं आहे, विरा कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं. मग मी विराला सांभाळत होते, मिस्टरांची वेळपर्यंत तिला झोपी लावलं, पण ती काही फुल झोपत नाही.
आणि आम्ही हळूहळू बोलतो. आता बंदच करते. बसवायचं व्हिडिओ काढायचा तर माझ्या मिस्टर लगेच बसू न घेते. त्याला खूप टाइम लागतो. आपण मग मला दाखवायचं होतं कसं बसवलं तुम्ही. बघायचंय तुला आता हे बसवणे आहे ना एक दाखवतो ना मग. ना मी सगळी सफाई वरच्या वर करत राहतो कंटिन्यू. त्या दिवशी मिस्टरांनी यांच्याविषयी पुसला ना, त्याच्या आम्ही परत पुसलं. ते बघा हा फॅन किती घाण झालेला होता, परत क्लीन झाला केला ते. लई घाण होता तो एक्झॉस्ट फॅन. चिमणी बसवायची आपल्याला. हा 10-15 हजार रुपये घालावच लागले. आमचे 2 गोष्टी राहिल्या, 3 गोष्टी राहिल्या. एक मोठा फ्रीज, एक सोफा, एक चिमणी आणि हे राहिलं ना कोणतं ओव्हन. ओव्हन ते आत्ता घेऊ ऑर्डर करू शकते मी. करू का ऑर्डर? तेच म्हणलं. मग मला सांगेल कोणत्या ब्रँडच्या ह्याचं काय याचं मला माहित नाही राहते. हे बघ आज हे असं मस्त होते. बघ त्यांनी कसं खोललं. पहिलं आपलं अवघड होतं का? झालं झालं लॉक आवाज सोपं आहे. मग ते पहिलं अवघड होतं. ते काय तू 1-2 आहे तशी. हे सॉफ्ट आहे बरं का, खरंच नाही. सॉफ्ट म्हणजे मी ऑइल बिल टाकलंय आता. आवाज बघ. तुमचं टी शर्ट कलर मॅच झालाय. आता सगळे हेच कलर घेऊन राहिले. मला आता असं वाटायला लागलं का ह्याचा कलर बदलायला पाहिजे होता. नाही हा कलर सगळ्यात भारी. काय बरं घेतला? सगळे आपण अगोदर घेतलेले भारी. रिक्वायरमेंट इंजिनियर लोक ह्या कलर जास्त. हा म्हणजे सामान आहे. इंजिनियरने सांगितलं होतं ते आम्ही केलं आहे ना. हा त्यात मला पण आवडलं. इंजिनियर कमी सगळ्यांना सारखे कलर देते, वेगवेगळे द्यायचे ना. वेगळे नाही सुट होत किचन मध्ये काही गोष्टींना लवकर खराब होते. डार्क कलर हा लाईट कलर आहे. हा का? आता बघ अजून हे कोणतंच पुसलेलं नाही समोर. मी ना असं एक किचन बनवणार आहे. हे समोर कोणतंच पुसलेलं नाही. तरी पण किती क्लीन दिसते होते. तेच म्हणून कुठं फक्त त्या एका याच्या थोडेसे डाग दिसते. एवढं क्लीन दिसतंय ते पुसेल जरा. हा कोपरा तर फुल पुसलेला दिसतोय. किचन पुसायचं अजून आम्हाला नाही तर म्हणशाल किचन मग पसरायचं आवरायचं आहे. आताशी आवरायला सुरुवात केली ते तुम्हाला दाखवतोय आम्ही. प्रियंकाकडून आणलेलं आमचं. आम्ही ना माझे मामा आणते ते म्हणले मशीन लय भारी. मग त्यांना आवडलं म्हणलं मग जा येऊन. आमचं त्यांना दिलं, प्रियंकाचं आणलं. असं झालं इकडं. पण दीदीला आम्ही देऊ काहीतरी तिच्या घरगुतीला प्रेझेंट. म्हणजे हे जुनं नाही नवं देऊ. ती म्हणली आमचं असं पण पडलेलंच रिकामा, मला पण जागाच नाही ठेवायला. तिला नवीन बंगल्यात गेल्यावर लागल 100% मग साफ करायला. साफ केल्या त्याचा अशा छोट्या छोट्या जागेमध्ये तेच घे उपयोगी. गाडी क्लीन करायला त्याच्यामुळे घरात पाहिजे. आमच्या ते किंक होतं सुरेखाताई, प्रियंका, माझ्याकडे सपना काय वाटतं चौकिंग काय आहे का तिच्याकडे? हा मग सपूच आणावं लागत होतं. नाही दिदीचं आणलं. घेऊ आवरून आता घेतो.